मस्त खरपूस असे खमंग लाल रंगाचे हे समोश्याची चव असणारे बटाटे वडे आहेत. चला सुरुवात करूया लगेच. हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, जिरं मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलं आहे थोडंसं जाडसर. त्यातलं जरुरीपुरतं मिक्सरच्या भांड्यातच वाटण ठेवलं आहे. बाकीचं आपल्याला भाजीसाठी काढून घेतले. त्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, लिंबू, साखर, मीठ टाकून बर्फ टाकून ही चटणी वाटून घेतली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेलामध्ये जिरं वाटून घेतलेलं वाटण, कढीपत्ता, 1 वाटी ओला वाटाणा टाकून, हळद टाकून, मीठ टाकून छान परतून घ्यायचे आहेत. हा फ्रेश वाटाणा असल्यामुळे लगेच मऊ होतो. 2 मिनिटं झाकण ठेवून ह्याला वाफ आणली आणि कढईमध्येच याला मॅश करून घेतलं पावभाजी मॅशरने. 4 बटाटे उकडून सालं काढून किसणीने किसून घेतलेत आणि ते सुद्धा यामध्ये मिक्स केले. थोडीशी काश्मीरी मिरची, थोडी धने जिरे पूड आणि थोडासा चाट मसाला, चिमटभर साखर टाकून आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपला हा मसाला तयार झालेला आहे. ओला वाटाणा टाकून आपण हे बटाटे वडे आज बनवत आहोत. 1 वाटी बेसनच्या पिठामध्ये हळद, लाल तिखट, हिंग, मीठ टाकून, थोडासा ओवा टाकून, थोडं थोडं पाणी टाकत ह्याचं आपण असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं दाटसर भिजवायचं आहे, पातळ नाही करायचं आहे. आणि ह्याचे छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत. आपण याचे बटाटे वडे बनवत आहोत, ते पण ओले वाटाणे टाकून समोश्याची चव असणार आहे. आणि ते सुद्धा अगदी 2 चमचे तेलामध्ये भरपूर खाऊ शकता. विचार न करता तुम्ही हे बटाटे वडे आवडीने भरपूर पोट भरून खाऊ शकता. पिठामध्ये अगदी 1 चिमटभर मी खाण्याचा सोडा टाकला आहे, मिक्स करून घेतला. तर बनवलेले बॉल्स मी या पिठात टाकून घेते, छान घोळवून घेते. गॅसवर मी आप्पे पॅन तापत ठेवला आहे आणि त्यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल टाकून घेतलं आहे. पॅन मात्र सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि चमच्याने आपण हे बटाटे वडे असे टाकून घ्यायचे आहेत. कडेने लालसर रंग आला की लगेच आपण उलटून घ्यायचे आणि पुन्हा अर्धा चमचा तेल टाकायचं. उलटपुलट करतो तेव्हाच आपल्याला कळतं भाजलेले. एकदा दोनदा आपण हे भाजावे लागतात. थोडं थोडं तेल टाकून सगळ्या बाजूनी छान भाजून घ्यायचे. मस्त असे खरपूस भाजले जातात. आतून सुद्धा तुम्ही पहा किती छान समोश्याचं सारखं सारण तयार झालेलं आहे. हिरव्या चटणीसोबत मी सर्व केलेलं आहे. तुम्ही सुद्धा कमी तेलातले वडे बनवा, खा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.